शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। स्वामित्व योजना ई सनद मालमत्ता कार्डचे आजपासून होणार वितरण। योजनेअंतर्गत मालमत्तेची मिळणार सनद। स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने तयार केल्या जातात। जमिनीचे वाद कमी करता येतील। तसेच जमिनीचे मालकी या योजनेत ड्रोन सर्वेक्षण करून मालकी हक्क स्पष्ट केले आहेत। देशातील कोणत्याही न्यायालयात गेला तरी सर्वाधिक खटले हे मालमत्तेसंबंधीचे आढळतात। गावागावात जमिनीचे वाद नवीन नाहीत। मालमत्तेसाठी कित्येक लोकांची हयात कोर्टात खेट्या मारण्यात गेली आहे। ही कटकट आता कायमची संपणार आहे। यासाठी मोदी सरकारने स्वामित्व योजना आणली आहे। योजनेत ड्रोनद्वारे काढलेल्या छायाचित्राद्वारे गावात राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे। जालना जिल्ह्यातील 310 गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे ई कार्ड तयार करण्यात आलेले आहे। पंतप्रधानांच्या हस्ते देश पातळीवर शुभारंभ। शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी देश पातळीवर स्वामित्व योजनेतील ई सनद व मालमत्ता ई कार्डच्या वितरणाचा कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात देखील दुपारी 12 वाजता लोकप्रतिनिधींच्या उपस्थित मालमत्तेच्या ई सनद व प्रॉपर्टी कार्डचे वाटप होणार असल्याची माहिती भूमी अभिलेख कार्यालयातील अध्यक्ष PS राठोड यांनी दिली आहे। सनद म्हणजे काय? 340 गावातील मालमत्ताची सनद तयार करण्यात आली आहे। या सनदमध्ये मालमत्ता धारकाचे नाव, स्केल, नकाशा, चतुःसीमा माहिती आहे। जागेवरून सतत भांडणं तंटे होत असतात। स्वामित्व योजनेमुळे जागेच्या कायमस्वरूपी मालकी हक्काचा पुरावा मिळणार आहे। हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांची पत वाढणार आहे आणि कर्जही मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने। कर्जमाफीवरून यू टर्न घेतल्याने विरोधकांचा हल्लाबोल। ई पीक पाहणीकरिता अधिकारी गेले बांधावर। शेतकऱ्यांना पीक पाहणीबाबत मार्गदर्शन। धानाला 4500 रुपये हमी भाव द्यावा। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। किसान संघाची मागणी। रासायनिक खतांची चढ्या दराने विक्री। कृषी सेवा केंद्र चालकांचा मनमानी कारभार थांबणार कधी? नियमित व वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार। नावडतींना मिळालेला लाभ परत घेणार नाही, आदिती तटकरे। लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र असणाऱ्या महिलांनाही मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। तुरीच्या दरात घसरण, भाव 3000 घटले। यावर्षी तुरीच्या हमी भावात वाढ करून 7550 रुपयाचा हमी भाव जाहीर केला आहे, परंतु शासकीय खरेदीसाठी यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही। अजून सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू आहे, त्यामुळे सध्या तरी तूर खरेदीला हालचाली नाही।